तुमच्या सर्वांचं आजच्या या पहिल्या ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते। थंबनेलवरून तुम्हाला कळलंच असेल की आजचा ब्लॉग काय आहे ते। तर इथे जवळच ना कृषी प्रदर्शन भरलेलं आहे। तर भारतातलं सर्वात मोठं कृषी प्रदर्शन आहे ते, तर तेच बघण्यासाठी आम्ही इथे चाललेलो आहोत। तर पण त्याआधी ना तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन जाऊन सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आता हे दुसऱ्या गेटने आम्ही एंटर केलेलं आहे। इकडे तुम्ही गाड्यांची लाईन बघू शकता। इकडे सुद्धा तेवढीच गर्दी आहे पार्किंगसाठी। टू व्हीलरची पार्किंग जी आहे ना ती समोर आहे दुसरीकडे। इकडे बघा टू व्हीलरच्या पार्किंगला आम्ही गाडी पार्क केली आणि आता इथून चालत जायचं आहे। समोर जी पार्किंग दिसत आहे बघा ती खूप मोठी पार्किंग आहे मेन गेटच्या समोर। आणि इकडे हे तुम्ही बघू शकता, हे आहे जगातील सर्वात उंच स्टॅच्यू ऑफ हिंदू भूषणच्या अगदी जवळच आहे। हे मेन गेट आहे। इथून आता आपण आतमध्ये जाऊया, बघूयात। समोर तिकीट काउंटर दिसत आहे, तो तिथून तिकीट वगैरे काढूया। तिकीट काढल्यानंतर बघा ही बॅच जमा केल्यानंतर त्यांनी आम्हाला हे कार्ड दिले। आता आपण आतमध्ये जाऊन बघूयात। तर बघा किती छान डेकोरेशन केलेलं आहे आतमध्ये सुद्धा। आणि इकडच्या बाजूला तुम्ही बघू शकता, इकडे मशिनरीचं सेक्शन आहे सगळं। आणि इकडे जे आहे ते वाटिका सेक्शन आहे, म्हणजे प्लांट्स, फ्लावर्स आणि फळांच्या व्हरायटी वगैरे असं आहे ते। ही जास्वंद बघा मला खूप जास्त आवडली। आणि इकडे तुम्ही बघू शकता बनानाच्या व्हरायटी आहे वेगवेगळ्या प्रकारच्या। हे रेड बनाना आहे। आणि इकडे बघा अवोकाडोचे प्लांट्स आहे, जे की मला आत्ताच कळलं महाराष्ट्रामध्ये पण अवोकाडोची शेती होते। इकडे बघा हे बसवंत हनीबी पार्क आहे। आणि इकडे हा मशिनरी सेक्शनला येऊयात आपण आता। इकडे ट्रॅक्टर्स आणि मशिनरी आणि गाड्या आहेत, मोटार्स आहेत। तर जसं की मी तुम्हाला सांगितलं हे खूप मोठं आहे। आणि आता हा शेवटचा सेक्शन आहे ट्रॅक्टर्स आणि गाड्यांचा। तर खूप सारा पार्ट मी शूट नाही केलेला, कारण खूप जास्त गर्दी होती आणि माझ्याकडे रुनमाईसुद्धा होती। तर आता संध्याकाळचे 4:30 वाजलेले आहेत। व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये।